जर तुम्ही एखाद्या फालतू कुत्रं जे गल्लीबोळात भटकणार आहे त्याला हाकललं तरी ते जात नाही, जे लोकल आपल्या गल्लीमध्ये कुत्री कशी फिरतात उन्हाळ कुत्री, तसं कुत्रं आहे, त्याला तुम्ही दगड मारताय तरी जात नाही आहे, त्याला तुम्ही काठीने मारताय तरी जात नाही, आणि ते फक्त एकटक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघतंय, तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हंटेड, हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा। आता वळूया ह्या घटनेकडे। मित्रांनो, एक छोटंसं गाव आहे, मी मुद्दामून काही कारणामुळे त्या गावाचं नाव घेत नाही, कारण काही इश्यू होऊ शकतो, पण त्याच गावातल्या एका माणसाने आम्हाला ही पाठवली। मित्रांनो, एक छोटंसं गाव होतं, त्या गावामध्ये 100-150 परिवार राहायचे, 100-150 घरं होती, त्या गावातली ही घटना आहे। मित्रांनो, तिथं एक कुत्रं होतं, ते असं क्वचितच दुपारच्या वेळी दिसायचं, संध्याकाळी 6 वाजले की ते कुत्रं आता लोकांसमोर यायचं, आणि ते कुत्रं असं होतं ना, मुडदूस झाल्यागत, पण ते एखाद्याकडं बघत बसलं एकटक जवळनं लांबून, तर एवढं नक्की होतं की त्या माणसाच्या कुटुंबात काहीतरी होणार किंवा त्या माणसाला काहीतरी होणार। त्या गावातली लोक आहेत ना, त्या कुत्र्याला एवढे घाबरायचे की संध्याकाळ 6 वाजले की कोणी घरातनं बाहेर निघत नव्हतं। मित्रांनो, असं भरपूर वर्ष त्या गावामध्ये चाललं होतं। तर एकदा असं झालं की त्या गावामध्ये ना, हे जे काजू वगैरे तिथं बनले जातात त्याचे जे एजंट असतात, ते एजंट गोव्यावरून त्या गावात आले होते काजूची डिलिव्हरी घ्यायला। आता गोव्यात पण काजू उगतात, तिथं कोकणातही उगतात, तर हे तिथं आले होते। ते एक जणच होता, त्याच्याबरोबर त्यांनी तो टेम्पो आणला होता, तर त्याला माहीत नव्हतं, फर्स्ट टाईम आला होता, म्हणून त्याला जायचं होतं दुसऱ्या गावात, पण तो त्या गावात आला। आता अशी संध्याकाळची 5-5:30ची वेळ होती, तर लोकांची घाई बघून त्याला प्रश्न पडला की हे एवढी का गडबडीने, कोण बोलत नाही आहे, काय नाही, आपल्याला ॲड्रेस सांगत नाही आहे, हे का घाई करतात ते, म्हणून पुन्हा त्यांनी एकाला ॲड्रेस विचारायला सुरुवात केली त्यांचं वर्तणूक बघून। तर ज्याला विचारतोय तो बोलतो मला नाही माहिती, ते जातात, ते मला नाही माहिती, ते जात। आता ह्याला कळेन असं झालं, कोणच ह्याला ॲड्रेस सांगत नव्हतं। बरं, ह्याला तो जो टेम्पोमध्ये आला होता त्याचा प्रवास भरपूर झाला होता, त्यांनी एक मनात विचार केला की जाऊ दे, आता काय भेटत नाही, तो उद्या सकाळीच निघूया, आज रात्री टेम्पोमध्ये झोपूया। तर तो त्या गावातच आहे ना, एका ठिकाणी टेम्पो लावला त्यांनी, आणि त्याच्या गाडीमध्ये काय थोडंफार खायला होतं ते खाल्लं, आणि तो त्या रात्री त्या गावातच टेम्पोमध्ये तो पुढे येऊन झोपला। तर हा जसा 6चा टायमिंग झाला, तर सगळं सामसूम झालेलं बघून हा मनात विचार करत होता, काय लोक आहेत यार, संध्याकाळी 6 वाजता सगळे गायब, अख्खं गाव मोकळं पडलंय, कोणच नाही इथं। आता ह्याला प्रश्न पडला की काय लोकांचं नक्की, तो विचारच करत होता। तर त्याला अचानकच आहे ना, एक विचित्रपणे कुत्रं वेगळ्या आवाजात ओरडतंय, रडतंय, आणि घडीत असं वाटायचं की भुंकतंय, रडतंय, नाही का, विचित्र आवाज काढतंय असं जाणवत होतं। म्हणून हा थोडा घाबरला की नक्की प्रकार काय। तर ह्याने काचा वर केल्या टेम्पोच्या, आणि तो त्या टेम्पोमध्ये बसून आजूबाजूला बघत होता। तर तो सगळीकडे बघता बघता आता खूप वेळ आवाज येत होता, आणि त्यांनी बघितलं एक ठिकाणी, तर एक कुत्रं आहे ना असं लांबून येतंय, आणि ते असं चालत होतं ना की जसं काय त्याला वाटलं की एक कुत्रंच आहे का नक्की, का वेगळं काय, एकदम विचित्रपणे हळूहळू चालत ओरडत येत होतं। आता हा प्रश्नात पडला की नक्की कुत्रंच आहे का नक्की काय हा प्रकार, पण ते जसं जसं जवळ येत होतं ना, तसं तसं हा घाबरत चालला होता, भीती वाटत होती याला। आता ते कुत्रं बऱ्यापैकी ह्याच्या टेम्पोच्या जवळ आलं होतं, तर ह्याने काय केलं, लपला तो, म्हणजे काच होती, काचेच्या खाली लपला की काय नक्की प्रकार, आणि तो आवाज ऐकत होता। तर ते कुत्रं अशा लेवलला ओरडायला लागलं की ह्याला कळेनसं झालं, एवढा डेंजर आवाज, त्या आवाजामुळं हा कानात बोटं घालतोय पण तो आवाज जात नाहीये, म्हणून ह्याने काय केलं, काचातनं डोकावून पाहिलं, तो बघतो तर काय, त्या ट्रकची काच आहे, आणि ते कुत्रं समोरच बसलं, आणि ते त्याकडे एकटक बघतोय। आता ह्याला वाटलं जनावर आहे, हा असा का बघतोय आपल्याकडे, नाही का, म्हणून तो त्याकडे बघत बसला। ते कुत्रं ह्याच्या डोळ्यात डोळे घातले, आणि ह्यानी पण त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघतोय, आणि हाड करतोय, पण ते कुत्रं काही जात नव्हतं। आता हा जो प्रकार चालला होता ना, हा जो प्रकार, तर त्यांनी जिथं तो त्याचा टेम्पो लावला होता त्याच्या तिकडंच पुढं एक घर होतं, आणि त्या घरातल्या वरच्या म्हणजे जे सेकंड फ्लोअर होता त्याच्यातनं आहे ना, नवरा बायको हे दोघं जण हे बघत होते, ते लपून की कुत्रं त्याच्यापाशी गेलंय, तो त्याकडे बघतोय, हा दरवाजा उघडा ना। आता अचानक काय झालं की तो माणूस आहे ना, आता त्यांनी काच उघडली आणि त्या कुत्र्याकडे बघायला लागला असा एकटक। तो जवळजवळ 5 ते 6 मिनटं त्या कुत्र्याकडे बघत होता। त्यांनी आता दरवाजा उघडला, तो खाली उतरला, हे सगळं हे नवरा बायको आतून बघतात ते, आणि तो माणूस आहे ना, काय झालं त्याला काय माहिती, तो कुत्र्याच्या जवळ गेला, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला, आणि अचानकच त्या कुत्र्याने त्याच्या गळ्याला
धरलं. मित्रांनो, त्याचा गळा अशा लेवलला फाडला होता की मान जी होती ना ती पूर्णपणे फोडली होती आणि त्याचं रक्त पिलं होतं. आता हे जे बघत होते ना दोघं नवरा बायको, ह्यांनी सगळं पाहिलं होतं. आता हे दोघं जण नवरा बायको एवढे घाबरले, त्यांना त्या चांदणीच्या उजेडामध्ये अंधारात एवढं दिसत होतं की त्याच्या गळ्यावर त्यांनी हे केलं. हे घाबरले आणि झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि सकाळी उठून बघतात तर काय, अख्खं गाव त्या तिथं जमलंय आणि मग हे पण तिथं गेले. तर त्या माणसाला एवढा विचित्रपणे त्याचा गळा खाल्ला गेला होता आणि त्याचं रक्त पिलं होतं की तो पूर्णपणे असा काळा निळा पडला होता. आता लोक बोलले की काल या माणसाला आम्ही टेम्पो घेऊन येताना पाहिलं होतं, तो मेला हे ते. आता यांच्या गावाचं कसं आहे, सगळे एकमेकांना ओळखतात, गाव छोटंसं असतं. तर त्या नवरा बायकोंनी सांगितलं की आम्ही रात्री पाहिलं, हा एकटाच माणूस त्या टेम्पोमध्ये होता आणि ते कुत्रं लांबणं येत होतं आणि कुत्रं त्याच्या तिथंच जाऊन थांबलं आणि त्या माणसाकडे लय वेळ आत काचमधनं बघत होतं. तेवढं तर आम्हाला दिसत नव्हतं की हा माणूस बघतोय का नाही, पण आम्हाला एवढं जाणवलं की तो खाली उतरला आणि त्यांनी त्या कुत्र्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. काही 2-1 मिनटं ते कुत्रं शांत होतं आणि नंतर त्यांनी अचानक त्याला गळा धरला आणि त्याला मारून टाकलं. मित्रांनो, हा इन्सिडन्स सगळ्या गावात पसरला. मग आता गावकऱ्यांना कळलं की हे काहीतरी केलं पाहिजे, पण त्याच्यावर काही इलाज नव्हता. त्यांची एक मीटिंग झाली की काय करायचं काय नाही. तर तिथला जो जुना माणूस होता, जो त्याचं वय जवळ 90 वर्ष होतं, त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं की काही वर्षापूर्वी आहे ना, जेव्हा मी 20-22 वर्षाचा होतो त्यावेळेस आहे ना, ह्या आपल्या गावामध्ये वरच्या टेकडीवर एक मांत्रिक राहायचा. तो एवढा विचित्र होता की तो माणसांची बळी द्यायचा काळ्या विद्येसाठी. भरपूर जणांना, लहान लहान मुलांना गायब करायचा. भरपूर जणांना नाही का जनावरं गायब केलीत त्यांनी भरपूर. गावकऱ्यांनी वैतागून एकदा त्याला पकडला. गावकऱ्यांनी रेड हँड पकडला आणि त्याचं जे रूप होतं ते एवढं विचित्र होतं की त्याच्याजवळ जायला घाबरायची लोक. पण गावकऱ्यांनी कसं बसं त्याला पकडलं, एका झाडाला बांधलं आणि तिथं निर्णय झाला की हा माणूसच अख्ख्या गावामध्ये अशी माणसं गायब करतोय, तर ह्याला आपण जाळून टाकू, नाही तर ह्याला मारून टाकू. आता यांनी तसंच केलं. त्याला एका घाण जागी, म्हणजे जिथं कचऱ्याचा केर बोलतो आपण, कचरा पेटी, अशा ठिकाणी नेलं. तिथं त्याला त्यांनी बांधलं एका मोठ्या दगडाला आणि तिथं त्याला मारून टाकलं. म्हणजे त्याला दगडं मारून मारून तिथंच मारून टाकलं. पण तो मरता मरता एक बोलला होता, आता जरी मी मेलो तरी मी तुमच्या गावाला सोडणार नाही, मी असेच बळी घेत राहणार. कारण तो स्वतःच एक मांत्रिक होता. तर तो मरत होता त्यावेळेस आहे ना, तिथंच बाजूला एका कुत्रीनी पिल्लं दिली होती, त्या कचऱ्याच्या बाजूलाच. हा त्या पिल्लामध्ये ह्याचा जो आत्मा आहे त्या पिल्लामध्ये गेला आणि तेच पिल्लू आज एवढ्या वर्ष झालं ते मोठं झालं आहे. ते कुत्र्याचं पिल्लू मोठं झालं आहे. आज त्या पिल्लाला कोणी काही करू शकत नाही, त्या कुत्र्याला कोणी काही करू शकत नाही, कारण त्याचाच आत्मा ह्याच्यात आहे. ह्याच्यावर काहीच इलाज नाही. तर काही लोकांनी, आता जसं काळ बदलतो तसं माणसाची विचार करण्याची पद्धत ही बदलती. काही लोकांनी हिंमत केली, नाही आपण ह्याच्यावर इलाज शोधायचा. मग तिथलेच कोकणामध्ये तर अशा विद्या भरपूर चालतात. भरपूर काही मांत्रिक आणले आणि त्याचा बंदोबस्त केला. पण असं म्हणतात की आजही त्या गावामध्ये कधीतरी एक स्पेशल कुठली तरी आमोशा आहे, तिचं नाव नाही माहिती मला, पण त्या आमोशाला कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज येतो. त्यावेळेस पण त्या दिवशीही लोक 6च्या नंतर घरातून बाहेर निघत नाही. मित्रांनो, ही जी घटना आम्हाला पाठवली आहे, ही घटना त्याच गावामध्ये, त्याच गावाच्या बाजूच्या गावात राहणाऱ्या प्रमोद कदम यांनी पाठवली आहे. हे त्यांच्या बाजूच्याच गावामध्ये घडलं होतं. मित्रांनो, अशाच हिस्टॉरिकल, मिस्टिरियस, हंटेड, हॉरर कंटेंट बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.